हाय एव्हरीवन, माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मी आहे माहेरी, तुम्हाला माहितीच आहे। तर आजचा आहे आईच्या घरचा माझा दुसरा दिवस आणि मला अजिबात कुठलेही कामं नसतात आईच्या घरी आल्यानंतर, पण मी ना खूप जास्त अशी आळशी बनत असते आणि हे कदाचित माझ्याच बाबतीत नाही तर 50% मुली ह्या माहेरी गेल्यानंतर आळशी बनतच असणार, नाही का? तुम्ही पण आळशी बनता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इथे आम्हा दोघाही मायलेकांची मस्त अशी मस्ती सुरू होती। त्यानंतर ना डुगूचं लक्ष त्याच्या चबाकडे गेलेलं होतं। चबा म्हणजे त्याची मावशी आहे, तर तिथनं चूल फुगत होती, तर त्याचं म्हणणं होतं की नाही चबा मी पण चूल फुगते म्हणून। त्यानंतर इथे दोघेही जणांचा मामे भांजेंचा मस्त असं लाड सुरू होता आणि बरोबरच आहे, एकुलता एक भांजा म्हटला तर लाड तर सगळेजण पुरवणारच ना। त्यानंतर त्याच्या चबानी आंघोळ करून दिली आणि आम्हा सगळ्या बहीण भावांची इथे मस्त अशी मस्ती सुरू होती। खूप जास्त असं फन होतं आणि इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर तर ते खूप भारी स्पेशल मुवमेंट बनतात, नाही का? त्यानंतर इथे दोघांची बॉन्डिंग तुम्ही बघू शकता, खूप भारी बॉन्डिंग आहे ह्या दोघांची पण। आणि डुगुणा माझ्याशिवाय एक दिवस तरी त्याच्या चबासोबत राहू शकतो हे नक्की आहे आणि मावशी म्हणजे दुसरी आईच असते, बरोबर आहे की नाही? आणि मग रुचूनी छान असं रेडी केलं आणि तिसरी मावशी त्याला फिरायला घेऊन गेलेली होती आणि इथे दोघेही बहीण भाऊ मस्त असे जेवण करत बसलेले होते। काय ती मज्जा असते नाही का एकाच ताटात जेवण करण्याची। सध्याच्या परिस्थितीमध्ये मी या दोघांची वेटर बनलेली होती, पाणी भात भाजी आणून देत होती आणि मग लगेच काय बिनमोसम बारिश सुरू झालेली होती। तर आम्हाला लक्षातच नव्हतं आमच्या फण मस्ती मजाकमध्ये ना की कपडेसुद्धा वरती टाकलेले आहेत म्हणून, आणि आम्ही पटकन मग दोघीही बहिणी वरती आलेलो होतो, कपडे वगैरे घेऊन गेलो आणि आईने सांगितलेलं होतं की आज दुधाचे वडे बनवायचे आहेत म्हणून। सो इथे ना रुचूनं मस्त असं दुधी वगैरे तोडलेलं होतं आणि आज मस्त आम्ही दुधाचे वडे खाणार होतो। आणि हे आहे आमचा मोहल्ला, अशा प्रकारचा दिसतो। सगळ्यांचे घरकाम सुरू आहे, म्हणजे घर बांधणी सुरू आहे प्रत्येकाचीच आमच्या मोहल्ल्यामध्ये आणि आईचं सुद्धा घर बांधकाम सुरू आहे। आणि हा आहे मस्त असा बदामीचा झाड। त्यानंतर आईनी ना इथे मस्त भेंड्या दुधी त्यानंतर लौकी तोंडरे बिंडरे लावलेले होते आणि त्यानंतर ना वांगी वगैरे लावलेली होती। आणि हा आहे माझ्या काकाचा मुलगा, खूप जास्त जसा लाजरा आहे, त्याला हाय हॅलो कर म्हटलं तर तिथे पण तो लाजायला बसलेला होता। आणि तुम्हाला दुधाचे वडे आवडतात का? तर मला ते सुद्धा नक्की सांगा। आणि दुधाचे वडे ना एकदम भारी बनत असतात। आणि मग रुचूनी आणि डुगुनी मस्त असं दुधाला किसून घेतलेलं होतं आणि मी इकडे गेलेली होती काकाच्या वाडीकडे। मस्त असे जांब वगैरे लागलेले होते। खेड्यामध्ये गेल्यानंतर ना मस्त असे ऑर्गॅनिक फळं खायला मिळतात, बरोबर आहे की नाही आहे? तुम्ही सहमत असाल तर नक्कीच सांगा, हो म्हणा कमेंटमध्ये। आणि इकडे डुगूसुद्धा ना मस्त सगळ्यांसोबत खेळत होता। त्यानंतर आईनी खूप छान असे दुधाचे वडे बनवले आणि आईच्या हातचे दुधाचे वड्याची टेस्ट म्हणजे वाव। चला तर मंडळी, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। बाय।